याच बीड खंडणी प्रकरणात अजून एक मोठी अपडेट समोर येते। पोलिसांनी आरोपी विष्णू चाटेचे व्हॉट्सअप व्हॉइस सॅम्पल आहेत ते आता घेतलेले आहेत आणि तपास प्रक्रियेत मदत व्हावी म्हणून हे व्हॉइस सॅम्पल आता घेण्यात आलेत। आता वाल्मिक कराडचे सुद्धा व्हॉइस सॅम्पल घेणार असल्याची माहिती समोर येते। पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याला 2 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी विष्णू चाटेचे हे व्हॉइस सॅम्पल सीआयडी कडून घेण्यात आलेले आहे। विशाल करोळे आमच्या प्रतिनिधींकडे आपण जाऊयात। विशाल, आता सीआयडीने आपला तपास पुढे नेलाय, व्हॉइस सॅम्पल घेतले गेलेत अशी माहिती समोर येते, काय अधिक तपशील तुमच्याकडे? वाल्मिक कराड होते आता चौकशीचा फास आवडतोय असं आपल्याला या सगळ्या प्रकरणात आता दिसत आहे। विष्णू चाटे याच्या मोबाईलवरनं वाल्मिक कराड हा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बोलला होता आणि 2 कोटींची खंडणी मागितली होती। अशा पद्धतीचं सगळं तपासात पुढे आलेलं आहे। विष्णू चाटेनं त्याचा मोबाईल अजूनही सीआयडीला दिलेला नाही। पोलीस त्याच्या मोबाईलचा शोध घेत आहेत, मात्र काही रेकॉर्डिंग सीआयडीला मिळालेले आहेत। त्यासाठी आता विष्णू चाटे याचे व्हॉइस सॅम्पल घेण्यात येणार आहे आणि ते रेकॉर्डिंग आणि व्हॉइस सॅम्पल हे मॅच करण्यात येणार आहे। फॉरेन्सिक लॅबमध्ये हे सगळं पाठवणार आहे। सोबतच त्यात रेकॉर्डिंगमध्ये वाल्मिक कराडचाही आवाज असण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीनं वाल्मिक कराडचे सुद्धा व्हॉइस सॅम्पल घेण्यात येणार आहे आणि ते सुद्धा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहे। त्यामुळे एकूणच आपल्याला आता या प्रकरणात असं म्हणता येईल की व्हॉइस सॅम्पल घेतल्यानंतर जर यात सत्य पुढे आलं तर वाल्मिक कराड भोवती फास आवळणार आणि सोबतच विष्णू चाटे आणि इतर जे काही आरोपी आहेत त्यांचेही लागेबंदे या सगळ्या प्रकरणातले पुढे येतील असं आपल्याला म्हणता येईल। रेश्मा, निश्चित विशाल, मात्र आतापर्यंत काय काय पुरावे सीआयडीच्या हाती लागलेले आहेत? कारण काही व्हॉट्सअप चॅट सोबतच काही व्हिडिओ देखील सीआयडीला मिळालेत, काही शस्त्र त्यांना ताब्यात घेतलेत अशी माहिती देखील समोर आली आहे। याबद्दल काय अधिक तपशील? अगदी खरं आहे रेश्मा, गेली काही दिवस आपण बघतोय की तपासानं चांगलीच गती घेतली आहे। या हत्येबाबत म्हणजे खंडणी प्रकरणात तर आता सीआयडीचा तपास सुरूच आहे। त्या संदर्भात त्यांना काही पुरावे मिळालेले आहे, काही विटनेस त्यांच्याकडे आहे। कंपनीच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी केली असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळते आणि तिथूनच काही ऑडिओ रेकॉर्डिंग यांना प्राप्त झाल्या आणि त्या दृष्टीने हे सगळी तपासाची चक्र फिरत आहेत। सोबतच खंडणी आणि खुनाच्या गुन्ह्याचा काही संबंध आहे का? खरं तर हा जो खून झालेला आहे किंवा ही जी हत्या झाली आहे त्याची सगळी सुरुवात ही खंडणी प्रकरणापासूनच झाली होती। तर त्या दृष्टीने सुद्धा सीआयडी आता तपास करत आहे। ज्यावेळेस संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्यावेळेस त्यांना मारहाण झाली, हे सगळं व्हिडिओ चित्रीकरण सुद्धा झालेलं आहे। ते सुद्धा आता सीआयडीने मिळवलेलं आहे आणि त्या व्हिडिओमध्ये कोण कोण सगळी लोक आहेत, ती काय करतायत, कशा पद्धतीनं मारहाण केली जाते, कुठली कुठली शस्त्र त्यात वापरली होती, या सगळ्या अनुषंगाने आता ही चौकशी सुरू आहे आणि जवळपास पोलिसांनी यात 5 ते 10 शस्त्र सुद्धा जप्त केले आहेत। त्यात काही तलवारीसारखे शस्त्र आहेत, सुरे आहेत, लाकडी काठ्या आहेत। इतकंच नाही तर संतोष देशमुख यांना ज्या पाईपनं मारलं होतं तो पाईप सुद्धा आता सीआयडीनं जप्त केलेला आहे। जवळपास हे सगळे पुरावे आता सीआयडीनं जप्त केले आहे आणि येत्या 14 तारखेला म्हणजे ज्यावेळेस वाल्मिक कराड याची हे संपेल, पोलीस कोठडी संपेल, त्यावेळेस आणखी काही पुरावे सादर करण्याची शक्यता आहे। निश्चित विशाल, तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।